किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्बा किमासीत् गहनं गभीरम् विश्वाचा आधी सत्य नव्हते असत्य ही नव्हते अंतराळ ही नव्हते आकाश ही नव्हते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्यावेळी तर अटळ जल ही तरी कुठे होते कोण करता करता आहे की अकर्ता उंच आकाशी राहणारा नेहमी विश्व प्रमुख असणारा त्यालाच खरे माहित असते की माहित नसते कोण काय जाणे काय जाणे काय जाणे काय जाणे कालिदास संस्कृतचे महान कवी आणि नाटककार मानले जातात. खरं तर आपल्याजवळ पण त्यांच्या जीवनकाळाच्या विषयामध्ये ठोस जानकारी नाहीये. पण शक्य आहे की ते बघा 4थ्या शतकात इसवी सनामध्ये उज्जैनीमध्ये राहत असत चंद्रगुप्त विक्रमादित्य द्वितीयच्या राज्यामध्ये. असं सांगितलं जातंय की कालिदास म्हणे त्यांच्या दरबारातील 9 रत्नांपैकी एक होते, जिथे त्यांच्या प्रतिभेला पण जिवंतपणीच त्यांच्या भरपूर इज्जत मिळाली. म्हणजे मनुष्यांमधले नशीबवान ते असे होते ज्यांच्या जीवनाने स्वतः प्रिय समजून लाड केले. कालिदासांनी कोमलतेसोबत सुंदरतेला उभारी दिली, शिवाय दुःख वेदनेची झलक पण दाखवली. बघा त्यांच्या साहित्यामध्ये जीवनाच्या प्रती एक मोह आहे, शिवाय मग निसर्गाच्या सुंदरतेशी गहन प्रेमही. मोहन राकेशनी त्यांचं नाटक आषाढ का एक दिन मध्ये कालिदासांच्या जीवनातील कठोर वास्तविकता आणि त्यांच्या कवितांमधील कोमलता यांचा आपसातील द्वंद्व छान रंगवलाय. आला पावस राजा प्रियतम पावस राजा आला आपल्या दलबला सहित बघा साज कसा सजवला मस्त वाल पाऊस घनाने मादल गीत गुंजिले भुजा पताका विजेची घेऊन थांबवत तो आला उन्मय प्रेमी जनाच्या मनावर प्रतिरंग पसरला स्वागत पावस राजा स्वागत सर्वांनी मिळून गायले. अपुल्या दलबला सहित हो अपुल्या दलबला सहित हो साज कसा सजविला आला पाऊस राजा प्रियतम पाऊस राजा मस्त वाल पाऊस घनाने मादल गीत गुंजिले
पताका विजेची घेऊन थांबवीत तो आला. उन्मन प्रेमी जनमनावर प्रीतरंग पसरला. स्वागत पाऊस राजा स्वागत सम्यक मिळूनी गावा. आपुल्या दलबला सहित हो साज कसा सजविला. आला पाऊस राजा प्रियतम पाऊस राजा आला. माता आज खूपच रुष्ट आहे. बहुतेक समजलंय तिला की वर्षामध्ये मी तुझ्यासोबत होते. माझं सावज उचलून आणताना तुला संकोच नाही मुळीच झाला? ह्या प्रदेशामध्ये हरणांची शिकार होत नाही राजपुरुष. तुम्ही बाहेरचे बहुतेक म्हणून आम्ही तुम्हाला अपराधी नाही मानणार. मग राजपुरुषांच्या अपराधांचा निर्णय आता ग्रामवासी करणार? हे हरिण सरळ मला दे परत. मल्लिका, याला आत नेऊन एखाद्या आसनावर झोपव. या घरची आसनं मनुष्यांसाठी आहेत, पशूंसाठी नाही. जा घेऊन याला. थांबा राजपुरुष. कालिदास निशस्त्र असून पण तुमच्या शस्त्राची चिंता नाही करणार. कालिदास? हे कवी कालिदास होते? तुम्ही कसे जाणता की हे कवी आहेत? उज्जैनी राज्यसभेचा प्रत्येक व्यक्ती ऋतुसंहारचे लेखक कालिदासांना जाणतो. आला पावस राजा प्रियतम पावस राजा आला. आपल्या दल बलासहित बघा साज कसा सजवला. मस्तवाल पाऊस घनाने मादल गीत गुंजिले. भुजा पताका विजेची घेऊन थांबवत तो आला. उन्मत्त प्रेमी जणांच्या मनावर प्रीतिरंग पसरला. स्वागत पावस राजा स्वागत सर्वांनी मिळून गायले. सम्राटांनी स्वतः ऋतुसंहार वाचलाय आणि त्याची प्रशंसा केली आहे. उज्जैनीचं राज्य त्यांचा सन्मान करू इच्छितं आणि त्यांना राजकवी बनवू इच्छितं. हा सन्मान तर खूप अभूतपूर्व आहे आचार्य. त्यांना केव्हा उज्जैनीला जावं लागेल? उद्या आमच्या सोबत. ब्रह्मवृत्तापूर्वीच आम्हाला राजधानीकडे प्रस्थान करावं लागेल. आचार्य, हाच आहे माझा भाचा कालिदास. प्रणाम आचार्य. महाकवी कालिदास, तुमचं स्वागत आहे. तुम्ही दीर्घायू व्हाल. सम्राट विक्रमादित्य चंद्रगुप्तांना तुम्हाला राजकवी बनवायचंय. मी तुम्हाला उज्जैनीला न्यायला आलोय. क्षमा करा आचार्य, मला काही राजसभेचं रत्न बनायची इच्छा नाही. खरंच मला या सन्मानाचा स्वीकार नाही करता येणार. अंबिका, अंबिका, मी आज या सगळ्या गावामध्ये घोषणा करायला चाललोय की माझा या कालिदास नामधारी जीवाशी कुठलाच संबंध नाहीये. का? पण आता काय केलं त्याने? उज्जैनीत नाही आचार्य आणि काही राजपुरुष आलेत. राजाकडून सन्मानित केले जाणार आहे त्याला. पण तुला माहिती आहे माझा भाचा काय सांगत आहे? मला हा सन्मान नाही पाहिजे. मी तुला विश्वासानं सांगते मातुल, तो उज्जैनीला अवश्य जाणार. सन्मान प्राप्त झाल्यावर सन्मानाच्या प्रती प्रकट केलेली उदासीनता व्यक्तीचं महत्व अजून वाढवत असते. ही लोकरीत आहे. जर ही लोकरीती आहे अंबिका, तर मी म्हणेन लोकरीत आणि मूर्खरीत मध्ये मुळीच अंतर नाही होत कधी. संभवता तो खरोखर ही पर्वतभूमी सोडून जायला नाही इच्छित आहे. इच्छित नाही जायला. आता तूच जाऊन समजाव त्याला. संभव आहे मानेल ही. परंतु तो या समयी आहे कुठे? तिथेच नदीच्या किनारी हट्ट करीत आहे की जोपर्यंत उज्जैनीहून आलेले अतिथी परत नाही जात तो परत नाही येणार. प्रश्न सन्मान आणि राजाश्रय स्वीकार करण्याचा नाहीये मल्लिका. त्याच्यापूर्वी एक मोठा प्रश्न माझ्या समोर आहे. आणि तो प्रश्न मी आहे. आणि समजा ही संधी लाथाडून तू इथे राहिलास पण, तर काय मला सुख मिळणार आहे? तू इथनं गेलास तर
माझ्या हात एक रिक्तता पसरेल. तरी पण मी सांगते, तू गेलं पाहिजेस. तुझे डोळे तर दुसरंच काही सांगतात. मल्लिका, मी अनेक सूत्रांनी या भूमीशी जोडला गेलो. त्या सूत्रांमध्ये तू आहेस. हे आकाश आहे, मेघ आहे, इथली हिरवळ आहे, हरणांची पाडसं आहेत, पशुपाल आहेत. तू इथे का आलास विलोम? तुला माहितीये तुझं इथे येणं मल्लिकेला पसंत नाही. हो, तिची इच्छा नाहीये मी या घरामध्ये यावं, कारण कालिदासाची इच्छा नाहीये. कालिदास उज्जैनीला जाणार आहे आणि मल्लिका, जिचं नाव त्याच्या कारणाने सगळ्या प्रांतामध्ये अपवादाचा विषय बनलाय, मागे इथेच पडणार आहे. हो ना अंबिका? तू हे सांगितल्याने माझं दुःख कमी नाही करत आहेस विलोम. पण ही सर्व बोलणी मी तुझ्याशी नाही, कालिदासाशी करायला आलोय. अधिक प्रतीक्षा नाही करावी लागणार विलोम. मी ऐकलंय राजधानीतनं निमंत्रण आलं आहे. हो, मी पण ऐकलंय. दुःख झालं तुला? दुःख? खरं आहे, खूपच. एका मित्राच्या वियोगाचं कोणाला दुःख नाही होणार. राजधानीच्या वैभवामध्ये जाऊन या ग्रामप्रांताला विसरणार तर नाही ना तू? बघ, त्या जीवनामध्ये अनेक तऱ्हेची आकर्षणं आहेत. रंगशाळा, मदिरालय, तऱ्हेतऱ्हेच्या विलासभूमी. आर्य विलोम, ठीक आहे, मी सरळ मुख्य बोलण्यावर येतो. आज सगळीकडे ग्रामप्रांतामध्ये तुझ्यासोबत मल्लिकाच्या संबंधामध्ये खूप बोललं जात आहे. तेच दृष्टीमध्ये ठेवून हे उचित नाही का की तू सांगावंस, उज्जैनीला एकटाच जात आहेस की मल्लिका पण? विलोम, तू दुसऱ्यांच्या घरामध्येच नाही, त्यांच्या जीवनामध्ये पण अनाधिकार प्रवेश करतोस. अनाधिकार प्रवेश? मी? मग ठीक आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर नको देऊस. आचार्य तुझी प्रतीक्षा तिथे करत असावेत. याचा अर्थ आहे तुझा निरोप घेऊ. निरोप नाही देणार मी. यासाठी प्रार्थना करेन मी की तुझा पथ यशस्वी व्हावा. कालिदासांच्या मोठ्या कवितांपैकी एक आहे मेघदूत. आपल्या प्रेमिकेच्या विरह अवस्थेतला प्रेमी पावसाच्या दिवसांमध्ये एका ढगाला सांगतोय की त्याने त्याचा संदेश पोचवावा. पावन सरोवर जनक नंदिनी सीता जिथे न्हायली होती, जिथे घनदाट वृक्षाने सावली स्वतःची पसरवली होती. प्रत्यक्ष रामगिरीवर राहण्या तो आला यक्ष दुःखी होता. 1 वर्षभर प्रिया विरहाचा शाप घेतला माथ्यावर. काय माझा संदेश प्रियेला ढग वरूनच नेईल काय? पावसाचे दिन ओबड धोबड सांभाळशील माझं पत्र काय? बरं मग त्याने वनफुलांचा पण ढगास सुद्धा उपहार केला. अप्रसन्न होत प्रिय शब्दांमध्ये स्वागताचा उपचार केला. तू जलधर रे जळीत अधराची तीक्ष्णपण तहानं विझवतो तू. विरह आगीमध्ये जळत्या यक्षाची खबर प्रियेला दे जा तू. जा तू अलकापुरी जिथली मंदिर धवल चमकत असतात. भालचंद्राच्या चंद्रकिरणांनी नित्य धुतली जातात जशी. माझं मन बनून थोडंसं माझं तिला सांग. थोडं तुझ्यातर्फे होत उदार. सांगावं तुझा प्रिय साथी जो पडलाय रामगिरीवर लाचार. जगत आहे तो कुशलता तुझीच विचारित.
कसे जातात दिवस रात्र. विपदांना संकटातला एक विचारेल दुसरं काय सांगा मात्र. बघतो लता वेलीत तुझं अंग आणि चंद्रात ग तुझं मुखमंडल. फुललेल्या मोर पिसाऱ्यात दिसतात धुंद उडणारे तुझे कुंतल. हरिणीच्या नयनासम नयन हालचाली तव सुंदर ते नर्तन. पण ना कुणातच तुझी समता हाय रिक्तच रे राहत हे मन. मला विश्वास आहे की या समयी मी देवी मल्लिका समोर आहे उभा. सांगावं. देव मातृगुप्तांच्या अनुचराचं अभिवादन स्वीकार करा. देव मातृगुप्त, ऋतुसंहार, कुमार संभव, मेघदूत एवं रघुवंशाचे प्रतिभावान लेखक तसेच सौराष्ट्राचे भावी शासक कालिदास. मातृगुप्त त्यांचं नवं नाव आहे आणि त्यांची राजपत्नी गुप्तवंशीय कन्या सन्माननीय प्रियंगू मंजिरी इथे उपस्थित होऊ इच्छितात. मी त्यांचा अनुचर तुम्हाला पूर्व सूचना देण्यास उपस्थित झालोय. खरोखर तू खूपच सुंदर आहेस. जाणतेस का, अपरिचित असून पण तू मला अपरिचित नाही वाटत आहेस. तुम्ही बसा ना इथे. मला इथे बसायचं नाहीये. दूरची ही पर्वत शृंखला दिसत आहे इथनं. इथे आल्याने मला तुझ्याशी स्पर्धा होत आहे. या ग्रामप्रदेशी राहून पण तुला साहित्याचा अनुराग. कुणाची रचना आहे? कालिदासाची. तुम्ही मातृगुप्त नावाने जाणा त्यांना. मला त्यांच्याकडून तू बालपणातील मैत्रीण आहे हे कळून चुकलंय. त्यांच्या रचनांच्या प्रती तुझा मोह स्वाभाविक आहे. हे काय, पण तुझ्या घराची स्थिती खूप जर्जर होऊन गेलीये. हवं तर याचा परिसंस्कार पण करू. मातुलच्या घराच्या स्थानावर मी नव्या भवनाचा आदेश दिलाय. तुम्ही खूपच उदार आहात, परंतु आम्हाला अशाच घरामध्ये राहायची सवय आहे. बर, पण तुला हवं तर याचा परिसंस्कार करू. हवं तर तोपर्यंत तू आमच्या इथे राहा येऊन. माझ्याकडे माझी संगिनी बनून सोबत येशील? क्षमा करा, मी स्वतःला मुळीच या गौरवाचे अधिकारी नाही समजत. मी तुम्हाला काही सांगू इच्छिते राजकुमारी. माते, तू उठून का आलीस? तुझं स्वास्थ्य नीट नाहीये. जा आत जाऊन पड बघू. मी घरी आल्या गेल्याशी बोलू पण नाही शकत. मला तुम्हाला सांगायचं राजकुमारी की 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 हे सर्व यासाठी. मी तुमचे कष्ट जाणते. माझ्याकडनं जी सहायता जमेल अवश्य करेन. या समयी अनुचर माझी प्रतीक्षा करतात. यासाठी खिडक्या भिंतींचा परिसंस्कार होईल ग. तू त्यांच्याकडे परिचारिका बनून राहू शकशील. याहून मोठं सौभाग्य तुझ्यासाठी अजून काय असू शकतं? आश्चर्य आहे, कालिदास इथे येणं उचित नाही समजला. आता उद्या परत पण म्हणे जातील ते. पण आलं पाहिजे त्याने. व्यक्तीने असे संबंध कधीच नाही तोडायचे असतात.
पर्वत शिखरातनं एक अश्वरोही पाहायला येताना म्हटलं थोड्या क्षणासाठी थांबेल हा, पण तो गेला तसाच. मी जाणलंय हे आजच नाही, तेव्हापासून जाणलंय. तो आला असता मग मात्र आश्चर्य होतं. आता मला मुळीच आश्चर्य नाही त्याचं. बिंदू प्रति जे समीप येता, बिंदू प्रति जे समीप येता, विपुल होऊन जाती. बिंदू प्रति जे समीप येता, पृथक जुळू लागी ते वृक्ष, पृथक जुळू लागी ते वृक्ष, सहज जुनी जाती. बिंदू प्रति जे समीप येता, दूरचे रे पथ अचानक, दूरचे रे पथ अचानक, सरळ हो जाती. वक्र जे आम्ही पाहिले, वक्र जे आम्ही पाहिले, या प्रबल रथ वेगाने, या प्रबल रथ वेगाने, वाटे दूर है काही नाही, निकटही नाही रे. बिंदू प्रति जे समीप येता, विपुल होऊन जाती. बिंदू प्रति जे समीप येता, बिंदू प्रति जे समीप येता. थांब. बघा, हरिण किती जवळ आहे. तिला इथनं मारला जाऊ शकता. थांबावा राजा, हे हरिण आमच्या आश्रमाचं आहे. याला तुम्ही नाही मारू शकत. हटवा धनुष्यावरचा तो बाण, शस्त्र घेतात निरपराध्यांचं प्राण. घ्या हटवलं धनुष्य. पूर्ववंशाच्या वंशजाला हेच शोभतं राजन. ब्राह्मणांची वाणी सदा माझ्या हृदयामध्ये राहील. सर्वदा चक्रवर्ती पुत्र तुम्हास प्राप्त होईल. राजा, आम्ही जरा समिधा आणण्यास चाललोत. समोर मालिनीच्या तटावर आमचे गुरुकुलपती श्री कण्वचा आश्रम आहे. शकुंतला जिथली अधिष्ठात्री देवीसारखी आहे. जर कुठल्या अन्य कार्यात बाधा नसेल पडत तर मग तिथे जाऊन अतिथी सत्काराचा स्वीकार करावा. महर्षी कण्व इथेच आहेत? नाही, पुत्री शकुंतलेस पूर्ण अतिथी सत्काराचा आदेश देत नुकतेच स्वयंतीर्थला गेलेत, पुत्रीच्या प्रतिकूल ग्रहांच्या शांतीचा उपाय करण्यास. मग ठीक आहे, मी त्यांच्या पुत्रीलाच भेटेन. महर्षी परत आल्यावर तीच माझं भक्तिनिवेदन त्यांना सांगेल. सारथी, आश्रमामध्ये साधारण वेशामध्ये जाणंच उचित होईल. ही शस्त्र आभूषण तू जरा ठेव. आश्रमवासियांना भेटून मी परत येईपर्यंत तू घोड्यांना आराम करू दे. जशी तुमची आज्ञा. अरे, शांत आश्रम, फडफडतो बाहू उजवा. फळ मिळणार इथे काय? की आपलं काम व्हायला दर द्वार उघडतं, वाट बनत जाते. या तपस्वी कन्या त्यांच्या आकारास अनुरूप घडे घेऊन याच बाजूला येत आहेत.
खरंच किती सुंदर दिसतायत ह्या. इथे थांबून त्यांची प्रतीक्षा करतो. अनुसया, या प्रियंवदाने माझं वल्कल वस्त्र खूपच कसलंय. हे सैल करणं मला कष्ट होत आहेत. मला का दोष देतेस? तुझ्या यौवनाला दे दोष, ज्याने तुझ्या स्तनाला इतकी उभारी दिली. चल. या स्कंधावर कचे महीन गाठी वाले वल्कल. या स्कंधावर कचे महीन गाठी वाले वल्कल. हे यौवन विस्तार समावया अवश्य अविकल. या स्कंधावर कचे महीन गाठी वाले वल्कल. पण अभिनवदन दिसे न मजला हो आपुली सुषमा. पण अभिनवदन दिसे न मजला. अभिनवदन दिसे न मजला हो आपुली सुषमा. जसे पिवळ्या झुडपात उगवले सुंदर पुष्प नवे. जसे पिवळ्या झुडपात उगवले सुंदर पुष्प नवे. दाखवू न शके आपुली शोभा आपुली गरिमा महिमा. या स्कंधावर कचे महीन काठी वाले वल्कल. या स्कंधावर कचे महीन गाठी वाले वल्कल. या स्कंधावर कचे महीन गाठी वाले वल्कल. अनुसया, प्रियंवदा, अनुसया, वाचवा मला या भ्रमरापासून. हा माझी पाठच नाही सोडत आहे. आम्ही कोण ग तुला वाचवणाऱ्या? बोलवायचं तर राजा दुष्यंतला बोल, जे या तपोवनाचे रक्षक आहेत. हाच अवसर आहे आपल्याला स्वतःला समोर प्रस्तुत करायचा. नाही आणि त्यांना समजेल की मीच राजा दुष्यंत आहे म्हणून. मी एका सामान्य अतिथीसारखं आचरण केलं पाहिजे. हा दुष्ट हटायला पण मागत नाहीये. मीच दुसरीकडे जायला हवं. हा अजून माझ्या मागे मागे येत आहे. कोण आहे? कोण आहे तो नीच? देत आहे पीडा तपस्वी कन्यांस पण, जेव्हा शासन आहे धरावर दुष्टनाशी पौर वंशीचं. कोण आहे तो? घोळत आहे दुधामध्ये जो चिखल, त्रास देत आहे. आर्य, इथे कोणी सुद्धा नाहीये जो अनाचार करीत असावा. केवळ एक भ्रमर आहे ज्याने जवळ येऊन घिरट्या घातल्याने आमची सखी घाबरली जरा. ओ, तर सांगा, तुमची तपस्या उत्कर्ष वाटेवर आहे ना? आहे. एका विशेष अतिथीच्या येण्याने अवश्य उत्कर्ष वाटेवर आहे. काय आहे? का म्हणून यांना बघून मनामध्ये असा भाव उठत आहे जो आश्रमाच्या मर्यादेस अनुकूल नाही? कोण आहे हा? हीच उत्सुकता माझ्या मनामध्ये आहे. मग यालाच विचारू. आर्यांच्या मधुर वाणीने विश्वास मिळवीत विचारते मी, तो कुठला राजश्री वंश आहे ज्याची तुम्ही शोभा आहात?
तो कुठला देश आहे ज्याला तुम्ही वियोग उत्सुक सोडून आला आहात? शिवाय असं कुठलं कारण आहे ज्यासाठी तुम्ही तुमच्या कोमल शरीरात सुद्धा या तपोवनामध्ये येण्याचे कष्ट दिले आहेत? आता पण कसा मी माझा परिचय देऊ किंवा कसा मी माझा परिचय लपवू? हा, असंच केलेलं चांगलं. मी एक वेदविद्य ब्राह्मण आहे. राजा पौरवांनी मला आमच्या नगरीमध्ये धर्माधिकाराच्या कार्यासाठी नियुक्त केलेलं आहे. मनामध्ये हे तपोवन बघायची खूप लालसा होती. याचसाठी या धर्मवनाच्या दिशेने आलो. इथे राहून धर्माचरण करणाऱ्या लोकांस हा गौरवाचा विषय आहे. शकुंतला, आज जर तात कण्व समजा इथे असते तर मग काय बरं? मग आपलं सर्व काही देऊन पण या विशेष अतिथीचा सत्कार केला असता. जा बघू. तू बोलतेस पण मनात दुसरंच ठेव. मला तुझं बोलणं नाही आवडलं. ऐकावं, मला पण तुमच्या सखीच्या विषयामध्ये थोडंसं विचारायचंय. तुमचा अनुग्रहच आहे हा. ह्यामध्ये याचना कशाची? महर्षी कण्व पण जन्मापासून ब्रह्मचारी ना, मग ही त्यांची पुत्री कशी काय? आर्यांना जर जाणायचं आहे मग मी सांगते सर्व. एक खूपच प्रभावशाली राजश्री आहेत. त्यांचं गोत्र नाव आहे कौशिक. हा, महर्षी कौशिक. तेच. वास्तवामध्ये तेच हिचे पिता आहेत. महर्षींनी सोडल्यानेच तात कण्वांनी हिचं पालन केलं. अशा नात्याने ते पण तिचे पिता आहेत. महर्षींनी सोडल्यावर? हे ऐकून अजून पण उत्सुकता मनामध्ये जागी झाली. कृपया पूर्ण विषय सांगा. पूर्ण विषय सांगते तुम्हाला मी. खूपच जुनी गोष्ट ही. म्हणे त्या दिवसांमध्ये हे राजश्री उग्र तपस्येमध्ये लीन होते. त्यांची तपस्या भंग करण्यासाठी देवांनी सर्व मेनका नावाच्या अप्सरेस म्हणे त्यांच्याजवळ पाठवली. मी ही दिसताच जाणलंय की ही केवळ अप्सरेचीच संतती असू शकते. ही सुंदर गाथा ऐकून मग अजून पण थोडं विचारायचं मनात येतंय. आर्य, तुम्ही संकोच नाही करायचा. तपस्व्यांकडून तुम्ही जाणल्या विचारल्याने आचारांचं उल्लंघन नाही होत. मला विचारायचं हे आहे की जोपर्यंत होत कन्यादान नाही, काय तापस धर्म धरेल ही? की आजीवन आपल्यासारख्या नयनांच्या हरिणी संगे या आश्रमामध्येच राहणार ही? या समय मात्र धर्माचरणचा अंकुश हिच्या शिरावर आहे. किंतु तातांचा निश्चय की अनुकूल वर मिळाल्यावर स्वतः ते हिचं कन्यादान करतील. हो. हातापनंगा जो तू मज देला, हातापनंगा जो तू मज देला, मजला तो अधिकच प्रिय असता, हातापनंगा जो तू मज देला, जर प्रथम उपरुध तीर चालवून, जर प्रथम उपरुध तीर चालला, फिरुनी मजवर वार केला असता, हाताप अनंगा जो तू मज दिला, हाताप अनंगा जो तू मज दिला. शकुंतला, पानांच्या वाऱ्याने काही सुख मिळतंय? तुम्ही दोघी मला वारा घालत होता? शकुंतला, एक गोष्ट सांग बरं. तुला तुझ्या शरीरात खूप ताप आल्यासारखं वाटतंय का? खरंय, पण तुम्हा दोघींना दुसरंच काही विचारायचंय का? बरं सांग ना, तुझ्या या कष्टाचं वास्तविक कारण काय आहे? तुम्हाला नाही तर दुसऱ्या कोणाला सांगणार, परंतु माझ्या कारणाने तुम्हाला व्यर्थ दुःख होईल. यासाठीच आग्रह करीत आहोत. आपल्या लोकांमध्ये दुःख वाटलं गेलं तर ते सहन करणं फार कठीण नाही होत. जेव्हापासून तपोवनामध्ये त्या राजश्रीला पाहिलंय ना. हा, बोल ना.
तेव्हापासून त्यांना मिळवण्याच्या आकांक्षेने माझी ही अवस्था होत आहे. तात्काळ आणि मनी इच्छित फळ देणारे मनोरथ आहात तुम्ही. स्वागत आहे तुमचं. नाही नाही, उठू नका. ताप तुझ्या अंगामध्ये कशी कोमेजली गेलीत कुसुमही. कशी गुपचूप आहेत ही कमळाची नाजूक फुलं, चिरडली जाऊन तुटली. बसूनच राहा. अंग तुझं सहन नाही करू शकणार. शिष्टाचाराचं पालन आता ते नाही करू शकणार. तुमच्या सखीला तापामुळे फार कष्ट तर नाहीत ना? औषध मिळालंय, आता बघा शांत होईल ती. तुमच्या प्रती अनुरागाच्या कारणानेच हिचीही दशा बनलीये. आता हिचा प्राण तुमच्या कृपेवर अवलंबून आहे. किंतु हा अनुराग तर दोन्ही बाजूनी आहे. तरी पण हे ऐकून मी अनुग्रहित आहे. राजश्री आपल्या अंतःपुराच्या विरहाने व्याकुळ असावेत. तुम्ही अशा तऱ्हेने त्यांना अडवण्याचा प्रयत्न नका करू. हे मदिर नयने, हे मदिर नयने, त्वं केवळ त्वं माझ्या हृदयामध्ये. मदिर नयने, मदिर नयने, त्वं केवळ त्वं माझ्या हृदयामध्ये. मदिर नयने, मदिर नयने. लोक सांगतात राजांचे खूप खूप प्रणय होत असतात. असं व्हायला नको की हिच्या बंधनामुळे मग हिला चिंतित व्हावं लागेल. मग अजून अधिक मी काय सांगू. हो, खूप पत्नी आहेत माझ्या. विश्वास करा, 2 बाबींमध्ये मान प्रतिष्ठा माझ्या कुळाची. ही धरणी वेढा समुद्राचाही जिंकलेल्याची. मग दुसरी तुम्हा युवतींची अनुपम सखी. हे ऐकून आम्ही निश्चिंत हो झालो. अगं प्रियंवदा, बिचारा हरणाचं ते पाडस स्वतःचे डोळे फिरवून फिरवून आपल्या हरवलेल्या मातेला शोधित आहे. जाते जाऊन मी त्याला मातेला भेटवते. अगं खूप चंचल आहे ते पिल्लू. तुला एकटीला पेलवणार नाही. चल मी पण येते. मी तुम्हाला दोघींना नाही जाऊ देणार. दिसत नाही मी एकटी बरी आहे इथे. राजा आहेत तुझ्याजवळ, मग तू एकटी कशी? ह्या पण खरोखरच्याच गेल्यात. जरा थांब. दिवस मावळला नाहीये आणि तुझ्या शरीराची अशी अवस्था. कशी जाशील बोल गे, बोल गे, कशी जाशील बोल गे, बोल गे, कशी जाशील बोल गे, कशी जाशील बोल गे. कशी जाऊ पाहशील, कशी जाऊ पाहशील, कशी जाशील बोल गे, बोल गे, कशी जाशील बोल गे. पुष्पांची शय्या सोडून, पुष्पांची शय्या सोडून, कमलपत्र यौवन प्रति ओढून, कमलपत्र यौवन प्रति ओढून. त्या कोमल अंगावर पीडा घेऊन चालू पाहशील. त्या कोमल अंगावर पीडा घेऊन चालू पाहशील. तप्त उन्हात तप्त तनुने कशी जाऊ पाहशील. तप्त उन्हात तप्त तनुने कशी जाऊ पाहशील. कशी जाशील बोल गे, बोल गे, कशी जाशील बोल गे. हा, कशी जाऊ पाहशील. बघा श्रीमान, अशा तऱ्हेने मर्यादेचं उल्लंघन नाही करायचं. आसपास ऋषी लोक येत जात असावेत.
दूर जाशी परीन तू मज हृदयातून दूर होऊ शकते. दूर जाशी परीन तू मज हृदयातून दूर होऊ शकते. दिन ढळे पण छायेस तरुते दूर व्हावे न वाटते. दिन ढळे पण छायेस तरुते दिन ढळे पण छायेस तरुते दूर व्हावे न वाटते रे. पण तू सांग मुळातुनी तरुपासूनी का वेगळे होऊ शकते. दूर जाशी परीन तू मज हृदयातून दूर होऊ शकते. ना दूर होऊ शकते, ना दूर होऊ शकते. गजरा त्वरित मला परत करा. असं नको व्हायला की मुलींपैकी कोणाची दृष्टी आपल्यावर पडावी. एका अटीवर. काय अट होती? हा मीच याच्या स्थानावर बांधेन. ओ, दुसरा उपायच काय? जशी तुमची इच्छा होईल मग करा तसंच. हे मदिर नयने, हे मदिर नयने त्वं केवळ त्वं. याची गाठ नीट नाहीये. म्हणशील तर हा दुसरीकडे बांधू. योग्य तुम्ही जे समजाल. मदिर नयने त्वं केवळ त्वं माझ्या हृदयामध्ये. मदिर नयने मला नीटचं दिसत नाहीये जरा. हवेत न उडून कर्णफुलांचा पराग डोळ्यामध्ये पडलाय ज्याने दिसायला अंधूक लागलाय. म्हणशील तर हे फुंकर मारून काढू. मोठी कृपा होईल, परंतु माझा तुमच्यावर विश्वास नाही. असं मुळीच नाही होणार. नवा नवा सेवक स्वामींच्या आदेशापुढे जात स्वतःहून केव्हाच काही नाही करत. अत्याधिक आदरच अविश्वासाचं कारण असतं. जादुई डोळ्यांच्या सुंदरी भ्यायचं नाही. मी मुळीच त्रास नाही देणार. असं दिसतंय आर्यपुत्रांना पण नीटपणे दिसत नाहीये. आता कर्णफुलांच्या अधिक जवळ डोळे गेल्याने परागाचे कण नीट दिसले नाहीत मला. हरकत नाही, मला आता नीट दिसायला लागलंय. तुमच्या या उपकाराचा बदला नाही चुकवू शकले यासाठी लज्जित खूप आहे. आता मी अजून अधिक काय सांगू. गंध कमळाचा मिळाल्यानेच भ्रमर राहतात संतुष्ट. पण जर नसेल तो संतुष्ट मग तो काय करणार? मग तो हे करणार. कालिदास 5व्या शतकामध्ये गोष्ट समजली ती पण जी युरोप 19व्या शतकात पण नाही समजलंय अजिबात. शिवाय युरोप अजूनपर्यंत पण पूर्ण रीतीने नाहीच समजलाय. विश्व हे फक्त माणसांसाठीच नाही बनलंय. शिवाय माणूस खऱ्या अर्थामध्ये आपली पूर्ण योग्यता तेव्हाच मिळवत आलाय जेव्हा माणसाला पण त्या सत्याची कदर व्हायला लागते, माणसाच्या स्थितीच्याही जे पलीकडे आहे. हे सत्य सुद्धा पूर्ण रीतीने जाणवून घेणं कालिदासांच्या उत्तम अशा त्या शक्तीचा उपहार मिळवणं आहे. म्हणजे जी महान कवितेसाठी पण तितकीच जरुरी आहे जितकी विद्येमध्ये महानता. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान जाने केले हो धारण,
कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर, रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर. कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून. कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.